जय राम पुंडरीकवरदा ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम नाम भगवान अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। पुरुषांना बसायला इकडं जागा आहे, महिलांना बसू द्या प्रवचनाला. इकडं पुष्कळ जागा पडलेली आहे वाटेवर. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवं. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. वंशी विभूषितकरान्नवनीरलाभान् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टान् पूर्णेन्दुसुन्दरमुखारविन्दनेत्रान् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की. नाम भगवान की. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणावरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनःपूर्वक साष्टांग अभिवादन करून स्थानाधिष्ठित शक्ती भगवान दत्तात्रयांच्या चरणावर साष्टांग अभिवादन करून सोहळ्याचे प्राण संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणावर साष्टांग अभिवादन. आद्याचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संत वंदांना साष्टांग अभिवादन करून आणि उपस्थित सर्व वारकऱ्यांबद्दल सद्भाव प्रगट करून वारीच्या निमित्तानं चालू असलेल्या चिंतनामध्ये अभंगापूर्वी अगदी किरकोळ एक शंका आहे, ज्यांनी विचारली त्यात समाधान झालं आहे, तरीसुद्धा 2 वाक्याचा उल्लेख करून पुढं जातो. तेव्हा बाकीच्या काही खास शंका काल झाल्या. काल शंका समाधान पुष्कळ विचार झाला. एक अशी शंका विचारली वरून ती कळत नाही, पण ती शंकाच फारशी योग्य नाही, पण कोणाच्याही मनात असा तर्क येऊ शकतो. लोकांना शोधून काढायची फार सवय असते. कुठं सापट मिळाली तर शोधायची सवय. ती अशी सापट काढली त्याने की निंदेमध्ये सत्यांश असतो, तर मग सीतेची जी निंदा झाली त्याच्या सत्यांश होता का.
अशा प्रकारची शंका विचारली. हा निंदेतला विचार जो आहे तो मानवी विभागाकरता आहे. सीता ही अमानवी शक्ती आहे, तिच्याबद्दल अपराध झालेला आहे, नुसती निंदेचा संबंध नाही. आणि त्या अपराधाचीच खरी शिक्षा पुढच्या अवतारात भगवंताने दिलेली आहे. तेव्हा सगळे नियम सगळ्याकरता लागू नसतात. तर मानवी नियमातला विषय वेगळा. मानवी विभागामध्ये आत्मनिरीक्षण करावं, अजिबात झुरो अधिष्ठान नसेल तर निंदा होत नसते. कुठंतरी 2% 20% होऊ शकतात, 25% होऊ शकतात, पण कुठंतरी थोडासा आश्रय त्याला असतो वस्तुस्थितीचा. तर त्या बाबतीत आपण आत्मनिरीक्षण करावं, एवढा कालच्या माझा बोलण्याचा अर्थ होता. तर कुठंतरी काहीतरी त्याचा शोध लावत बसू नये. अर्थात ज्यांनी विचारलं त्याचं समाधान होऊन गेलेलं आहे, तरी पण त्याच्यासारखं अजून कोणाच्या मनात, पण शोधवृत्ती अशी असते की काहीतरी शोधतच राहतात. तेव्हा तो विषय जास्त लांबवायची आता आवश्यकता राहिलेली नाही. त्यांचं समाधान झाले. त्याला मी याच्यापेक्षा जास्त वेळ दिला आणि बरेच उदाहरणं सांगितले, त्यामुळे त्यांचा वेळ त्यांची शंका संपलेली आहे. पण कोणाच्या तरी मनात अशा प्रकारच्या शंका येऊ शकतात. प्रत्येक शब्दाला पकडताना, संगती लावताना थोडासा विचार करत जा. उगाच कशी तरी संगती लावून शब्दाला पकडू नका. आमच्या रामायणामध्ये एक शब्द येतो, हेत्वात्मक सत्य. राम सत्यवचनी होते. मग एक शोध असा येतो की जर राम सत्यवचनी, एकवचनी, एक बाणी, एक पत्नी होते, तर मग ज्या बाणाने मी वालीला वध केला त्याच बाणाने मी सुग्रीवाचा वध करील, असे शब्द वापरले होते. मग आता तिथं शंका आली की मग का केला नाही, प्रश्न आला की नाही. तर संगती लावताना अशी त्याची हेत्वात्मक सत्य. तर हेतू काय होता की सुग्रीव सावधान व्हावा, आणि तो सावधान झाल्यामुळं मारायची गरज राहिली नाही. याला उदाहरण दिलं जातं. डॉक्टरनी एक त्यांच्या अतिशय जवळचा मित्र, आणि त्याला बेंड झालं आणि तो काही तिकडं गेला नाही. हा मोठा डॉक्टर, त्याला वाटलं काय किरकोळ याच्याकरता जायचं आहे. आणि त्याचा जुना खूप मित्र मोठा. नेमकं योगायोगाने दुसऱ्या दिवशी त्याची गाठ पडली आणि ते हात बीट पाहिलं आणि बेंड पाहिलं. म्हणे काय रे, म्हणे बेंड झालं. अरे मी तुझा एवढा मित्र असताना इतका वेळ कशाला लावला असतो, माझ्याकडे यायचं नाही का जायचं. उद्या सकाळी माझी किती गर्दी असो, उद्या सकाळीच तुझं ऑपरेशन, असं त्यांनी बोलला. सत्यवचन, एकवचन, हेत्वात्मक सत्य. योग असं, याचे काही किरकोळ उपचार चालू होते. त्याने ते पोटीशी बांधायला सांगितलं होतं त्याप्रमाणे, आणि नेमकं रात्रीतून ते बेंड गेलं गळून. आता डॉक्टरची प्रतिज्ञा काय आहे, सकाळी सुद्धा याचं ऑपरेशन करतो. तर पार नोकरांना सांगून ठेवलं होतं, टेबलवर नेण्याकरता सगळी तयारी करून ठेवली होती. आता घेऊन गेले त्याला टेबलवर, हात्यारं कापायला काढणार एवढ्यात हात पायाला, तर हाताचं बेंड संपलं. मग आता हेतू सफल झाल्यावर त्यांनी बळच त्याला कापावं का, तर कापू नये. का नाही कापू, हेतू सफल झाला. याला हेत्वात्मक सत्य म्हणतात बरं का. तर सुग्रीवाच्या बाबतीत रामाने कबूल केल्याप्रमाणे काल प्रतिज्ञा केली, उद्या मी ज्या बाणाने वालीला मारलं त्याच बाणाने सुग्रीवाला मारील, ही प्रतिज्ञा खरी केली नाही. मग एक वचनीने, एक बाणीने, एक पत्नी, मग त्याने असं का केलं. तर हेत्वात्मक सत्य. सुग्रीव सावध झाला त्याच्या आत, आणि त्यांनी जिकडं तिकडं वानर पाठवले, त्याला सावध होता म्हणून ही प्रतिज्ञा होती.
आणि तो यांच्या समोर रामासमोर येण्यापूर्वी सावध झाला आणि त्यांनी जिकडे तिकडे वानर पाठवले. मग ते सत्य सफल झाल्यामुळे हेतू आता मारायची गरज राहिली नाही. तर कधी कधी सत्याचे बारीक भाग असतात. गहना कर्मणो गती जे म्हणतात ना, तो असा प्रकार आहे. तर आपण कुठंतरी कसे तरी शब्द पकडून रामाला सुद्धा अपवाद द्यायला तयार आहेत. मग एक वचनीन एक बाणीन एक पत्नी ते आहेत, मग का नाही मारला असं म्हणणारे लोक आहेत. शोधून काढतात बरं का हेतू. असं वाक्य आहे रामाचं आणि त्याने असं वागले नाहीत, पण त्याचा कार्यकारण भाव पाहत नाही. हेत्वात्मक सत्य याला म्हणतात. तसं आपण नको तिथं तर्क करू नका. तर महात्म्यांच्या शब्दाचा आवश्यक असणारा अर्थ समजून घ्या. तर काल अनेशा तो विषय झाला म्हणून थोडं 2-4 मिनटं घालवले आणि त्याच्यावर रामायणातलं एक उदाहरण सापडलं म्हणून ते पण तुम्हाला सांगून टाकलं. एवढं. आता आपण आपल्या अभंगाचा अनुवाद करून ध्यानी राहास. आपल्याला आता जे पुढचा विषय आहे शरणरिघा देवासी, त्याच्या पुढं सरकायचे आज आणि उद्या. पहिल्यांदी आपण त्याचं पाठ करूया. उठा जागे वारे आता, स्मरणा करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, सुखवा व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्याये जाणून, शरणरिघा देवासे, धनदारा पुत्र जना, मातमग्ने भ्रमला करे, म्हणदामी माझे निगरे, हे तो संपत्तीचे वारे, साचुकारे राहील, धनदारा पुत्र जना, अंजलात आहे काळ जपत सेमा, हिताचा घोरवा, ध्यानी राहा श्री हरीचा, धनदारा पुत्र, संत चरणी भाव धरा, क्षण क्षणा नाम स्मरा, मुक्ती सायोजतावरा, हे चिकारा बापानो, ओ धनदारा पुत्र, विष्णुदास विनविना, बोलू नका भव कामा, धरांतरी निज प्रेमा, न चुकाने मारी भक्ती, हे धनदारा पुत्र जन, बंधू सोय रे प्रियोन, सर्व मिथ्या हे जाणून, शरणरिघा देवासे, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. साधारणपणे अभंगाचं ध्रुवपद, या ध्रुवपदाचा आणि अभंगाचा जादा संबंध असं नेहमी लक्षात घ्या. म्हणून काही ठिकाणी आपल्या सांप्रदायिक परंपरेमध्ये ते केंद्र बदलल्यामुळं तिसरं चरण ध्रुवपद आहे असं आहे. काहीचं पहिलं चरण ध्रुवपद आहे, श्री गुरु सारिकाचं पहिलं चरण ध्रुवपद आहे. तर याची जी ध्रुवपदाची रचना असते ना, ही त्या अभंगाच्या अर्थानुसंधानाशी असते. तर मुख्य जागं व्हायचं म्हणजे काय करायचं याचं मुख्य केंद्र या दुसऱ्या चरणाच्या 2 भागात आले. 3 भागा मिळून सर्व मिथ्या हे जाणून हे निषेधात्मक सावधानी कशी करावी याकरता,
आणि विधेयात्मक जागृती काय तर शरणरिघा देवासी, ही विधेयात्मक जागृती आहे. तर देवाला शरण जा. का शरण जा तर देवाचा आणि तुमचा नित्य संबंध आहे. संसारातल्या कोणत्याही वस्तू, व्यक्ती, पदार्थ, परिस्थिती याचा आणि तुमचा नित्य संबंध नाही. तुमचा शब्द म्हणत असताना चैतन्य अर्थातून घ्यायचा. अंशांशी भावानं देवाचा आणि तुमचा नित्य संबंध आहे. ईश्वर अंश जीव अविनाशी, चेतन अमल सहज सुखराशी. तेव्हा चेतना आणि चैतन्य हे दोन भाग आहेत. तर या चेतना केंद्राला जीव म्हणतात आणि हा जीव परमात्म्याचा अंश आहे. चैतन्य केंद्राने परमात्मा आणि तो एकच आहे आणि चेतना केंद्राने जीव स्वरूपामध्ये तो अंश आहे, असं आहे. तर हा फरक लवकर कळत नाही. चेतना आणि चैतन्य हा फरक लवकर कळत नाही, लक्षात घ्या. जसं साक्षीभावाचा काल मी काही भाग सांगितला, तसं आपण सगळे चेतनेच्याच कक्षेमध्ये वागतो. चैतन्याच्या कक्षेमध्ये आपण नसतो. ज्या वेळेला केवळ आहेपणा राहील, त्याच्या शेजारी जोडलेला मीपणा जाईल, तेव्हा चैतन्याचे अनुभव. आणि आहेला मी जोडलेला असेल त्यावेळेला जीवपणा आणि त्यावेळेला अंशांशी भाव. हा मी जोडला येयेदम धार्यते जगत, ही जीवाची व्याख्या आहे. अपरापरा प्रकृतीमध्ये अपरियमितस्त्वन्याम प्रकृतीम विद्धिमे पराम, पराला जीव म्हटलं आहे. जीवभूताम महाबाहो येयेदम धार्यते जगत. ज्यांचा अभ्यास आहे त्यांना हे लवकर कळेल. तर हे जे येयेदम धार्यते जगत आहे, हा जीव भाग आहे. आणि या जीवभागामध्ये हा अंशांशी संबंध आहे. तेव्हा देवाला शरण निघायचं का तर हा मी चिकटल्यापासून हा विखुटलेला जो जीव आहे ना, हा पुन्हा त्याचाच आहे. त्याच्यामध्ये मिळणं मम एव अंशः. हा मी जेव्हा चिकटतो तेव्हा आपण एव या बोधावर राहत नाही. प्रकृती आणि परमात्मा या दोघां मिळून मी आहे, याला देहभाव म्हणतात. जरा बारीक लक्ष द्या. प्रकृती आणि परमात्मा दोघांची स्वीकृती झाली की देहभाव झाला. आणि ही दोघांची स्वीकृती टळावी लागेल. देहाच्या निरासे पाविजेया ठाया, या निरासाकरता शरणागतीची गरज आहे. हा निरास देहाचा, देहबुद्धीचा, देहबुद्धीते आत्मबुद्धी करावी, सदासंगती सज्जनाची धरावी. आपण कुठून बाजूला झालो आहे? त्या श्लोकात समर्थाने सांगितले, देहबुद्धीचा निश्चयो दृढ झाला. देहबुद्धीचा निश्चय दृढ झाला आणि देहातीत ते सुख सांडीत गेला. एका श्लोकात सारा परमार्थ दिला रामदासाने.
देहातीत ते सुख सांडित केला. म्हणून काय करायचंय? देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. याकरता काय करायचं? सदा संगती सज्जनाची धरावी. ते जे आत्मबुद्धी जी करायची आहे ना, हे देहबुद्धी आहे तोपर्यंत जीवांश आहे. बुद्धीचं किंवा अंतःकरणाचं वाचक चित्त शब्द आहे. चित्त आणि चित्त फार थोडा फरक आहे बरं का. हा चिदांश जो आहे, चित्त हा शुद्ध चैतन्य आहे आणि चित्त देहभाव सहित आहे. म्हणून याला मी सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलं. मी आहे, मी जोडला की जीवपणा आला. नुसत्या आहेपणाचा अनुभव घेतला की परमात्म्याचा अनुभव आहे. मग या आहेपणाच्या मधला मी काढायला काय करावं? मी द्वारा मी निघतच नाही. पुन्हा एकदा बारकाईनं ऐका. मग आहेला शरण जावं, आणि आहेला शरण जाणं म्हणजेच परमात्म्याला शरण जाणं असं आहे. या आहेला शरण गेल्याशिवाय हा मी निघत नाही. मी द्वारा मी निघत नाही. मी द्वारा मी घनीभूत होतो, पक्का होतो, पण मी द्वारा मी निघत नाही. आणि हा मी निघाल्याशिवाय तुमचं काम होणार नाही, खरी जागृती तुमची होणार नाही. काय आहे? हा मी कुठपर्यंत राहतो? तर 3 अवस्थेपर्यंत राहतो. जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती. मी गाढ झोपलो होतो, मी जिवंत राहतो, लक्षात घ्या. आणि याच्या पलीकडे गेल्यावर मग तुर्या. तुर्या जे आहे ती त्याच्या पलीकडे आहे. आणि सुषुप्तीपर्यंत हा मी आत राहतोच. विषय अवघड आहे, पण शरणरिगा देवासी याचं कार्यकारण सांगत असताना एक साधारण शरण जा. आपण प्रत्येक देवाला नमस्कार करतो, साधारण नमस्कार करतो, साष्टांग नमस्कार करतो, पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. अरे शरण जा, परत माघारी येत नाही. येथोनिया नुठवू माठासारखी शरणागती पाहिजे असेल तर हा मी निघावा लागतो. नाहीतर आहेला नमस्कार केला तरी मी आपला उगवतच असतो पुन्हा पुन्हा, बरं का. रामाने रावणाला मारताना जोपर्यंत त्या हृदयामधला अमृतकुपी शोषली नाही, तर या अमृतकुपीतला काय होते? तर हा मी भरलेला होता. तपश्चर्येनं मी दृढ केला होता त्याने, आणि त्याच्यात ती ताकद होती. मिटलेले सगळे पुन्हा प्रगट करायचे, मिटलेलं सगळं पुन्हा, हातपाय तरी कापले द्यायचे तरी पुन्हा प्रगट व्हायचे. तुमचं आमचंसुद्धा जे रावण आहेत ना, त्यांची अशीच अवस्था असते. आणि म्हणून हा रावण रावणाद्वारे रावण मरत नाही, रामाने रावण मरतो. पण रामाला रावण मारताना सुद्धा रावणाचे हातपाय कापून रावण मरत नाही. त्याच्या हृदयातली अमृतकुपी शोषल्याशिवाय रामाला सुद्धा रावणाला मारता येत नाही. आणि अमृतकुपी काय? नेमकी देहबुद्धी. म्हणून तो दृढ झालेला आहे. देहबुद्धीचा निश्चय दृढ झाला आणि देहातीत ते सुख सांडित गेला. देहापलीकडं राम नावाचा कोणी परमात्मा आहे हे रावण कधी मानतच नाही, लक्षात घ्या. मग ज्या वेळेला देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, महाराज काय सांगावं त्यातले बारकावे अध्यात्म रामायणामध्ये.
फार बारकावे आलेले आहेत. रामाला शक्य असून सुद्धा रामाने लवकर रावणाला मारलं नाही. याचं कारण विचारलं महाराज. सीतेनं त्रिजटेला विचारलं कारण, की एवढं मोठं युद्ध चाललंय, इतकं जवळ आलंय, का मारत नाही? काय कारण सांगितलं माहिती आहे तुम्हाला? रावणाच्या हृदयात राम नव्हता, पण सीता घुसली होती. आणि सीता हे अल्लादिनी शक्तीचं स्वरूप आहे. आणि जोपर्यंत ती सीता बाजूला जात नव्हती तोपर्यंत रामाला रावणाचं मी मारता आला नाही. जर सीता बाजूला न जाता रावणाला मारलं तर अखिल जगताचा विनाश होईल. जी जगत उत्पत्ती करते अल्लादिनी सीता आहे, त्याला धक्का बसला तर जगताची सगळी परंपरा गडबडेल. मग एकट्या रावणाला मारायचं होतं. सगळ्या जगताचा नाश करायचा नव्हता. ती वेळ नव्हती. ती वेळ असती पण ती वेगळी, महाप्रलयाच्या वेळेला. पण त्यावेळेला ती वेळ नव्हती, कारण अजून त्रेतायुग होतं, अजून पुढचे सगळे युग व्हायचे होते. आणि त्यामुळं बाणाने त्रस्त करून 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 सीतेची विस्मृती होईपर्यंत त्याला बाणाने त्रस्त केलं, म्हणून वेळ लागला. आणि ज्या वेळेला तो त्या त्रस्ततेमध्ये सीतेला विसरला तेव्हा त्याचा बाण मारला त्याला. तर नुसतं किती बारकावा आहे त्याच्यामध्ये. तर देहबुद्धीचा निश्चयो दृढ झाला. हा फार दृढ निश्चय झालेला आहे. देहातीत ते सुख सांडीत गेला. देहबुद्धीचे आत्मबुद्धी करावी. सदा संगती सज्जनाची धरावी. हे कोणा करताय आणि ते कोणा करताय? ते आहे अवतार कार्य विनाशायचे दुष्कृताम. आणि समर्थांनी केलेला श्लोक आपल्या साधकांकरता सांगितलेला उपाय. हे चरणांचे फरक लक्षात घ्या. समर्थाने आपल्याकरता सांगितलं मध्य साधन सदा संगती सज्जनाचे धरावे. म्हणजे साधक माणूस संताच्या संगतीनं हा जो मी आहे या मीला देहबुद्धीपासून आत्मबुद्धीपर्यंत नेण्याला संताची संगत सफल होऊ शकते. म्हणून समर्थाने हा उपाय सांगितला की तुला जर देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी हे काम करायचं असेल तर सदा संगती सज्जनाची धरावी. मग सज्जन काय करतात? सज्जन दुसरं काही करत नाही. हनुमंतानी काय केलं? भित्र्या सुग्रीवाला रामाचा संबंध घालून दिला. सज्जन दुसरं काही करत नाही. शरणरिघा देवासी जे आहे ना, तर संत काय करतात? संबंध घालून देण्याचं काम करतात. याला संतही म्हणतात. ही भूमिका सद्गुरू पण बजावतात. सद्गुरू संत असतातच असं नाही, असं जर आपण म्हटलं तर चालणार नाही. तो खरा सद्गुरू अवस्थेत बसत नाही. जो संत आहे, जो सतचं ज्ञान करून देऊ शकतो, तो सद्गुरू. एक वेळ सद्गुरू असेल त्याचा संत म्हणून आधी संबंध येईल, पण एकदा सद्गुरू संबंध आला की सतशी संबंध घालून देण्याचं काम सद्गुरूच आहे. आणि ज्या सद्गुरूच्या स्वरूपामध्ये साधारण व्यक्तित्वाचा संबंध आला आणि त्याने जर संबंध घालून दिला नाही तर महाराज त्याला फक्त गुरु म्हणावं. कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये गुरु म्हणजे श्रेष्ठ. गुरु अनेक होऊ शकतात. गुरुपासून अनेक गुण घेता येतात. गुरुच्या माध्यमातून
तेवढ्यापुरता उपयोग होतो. बॅटरी जशी 50 फुटाचा फोकस तिचा पडत असला तर तेवढा रस्ता ती दाखवते. पुढं गेलं की पुढं तितका पुढचा रस्ता दाखवते. तसं गुरुपरंपरेमध्ये जर दत्तात्रयांचं जे गुरुचा विषय आहे तो कसा आहे, तर दत्तात्रयांनी हे जे गुरु केलेत, एका गुरुकडून सगळं ज्ञान नाही घेतलेलं. म्हणून सद्गुरू आणि गुरु यामध्ये फरक पडतो, लक्षात ठेवा. तर जीवनामध्ये गुरु अनेक असू शकतात, असल्याने बिघडत नाही. पण आम्ही अर्थ असा केला, याच्याकडूनही माळ घाल, त्याच्याकडूनही माळ घाल. माळेचा संबंध असा नाही आहे, हे लक्षात घ्या. ही मंत्रदीक्षा जी आहे ती सत्यतत्वबोधाच्या परंपरेपासून हे संप्रदाय आलेले असतात. मग तो श्री संप्रदाय असो, ब्रह्म संप्रदाय असो, रुद्र संप्रदाय असो, वैष्णव चैतन्य संप्रदाय असो, आदिमहाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय सकळ येत होणे, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रदयाचा मुख्य शिष्य. तर संप्रदाय परंपरा सत्यतत्वाच्या अनुभवापासून आलेल्या असतात आणि त्या अनुभवातून आलेल्या परंपरेचं शक्ती मिळाली तर तो सद्गुरू होतो. हा एक आहे की परंपरा त्या शिष्याला माहिती नसेल, पण गुरुकडं ती परंपरा आलेली असली पाहिजे. तशी जर नसेल तर तेवढा लाभ होत नाही. स्वयंभू जन्मजात एखादा महात्मा होऊ शकतो वैशाच्या गावाने याचा, पण ती परंपरा त्याला असते. या जन्मीची नसेल तर पूर्वजन्मीची असते. जसं अवतार परंपरा ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनात आहे. ज्ञानेश्वर महाराज महाविष्णूचा अवतार, ही परंपरा आधीचीच आहे, लक्षात घ्या. आणि मग महाराज निवृत्तीनाथांकडून त्या माध्यमातून सुद्धा आदिनाथ परंपरेतून ती संप्रदाय परंपरा पुन्हा यावीच लागली. नारायण असून अवतार असून सुद्धा, महाविष्णूचा अवतार असून सुद्धा परंपरा तिकडून परत आणण्याकरताच या यात्रेमध्ये, आमच्या ब्रह्मगिरीच्या यात्रेमध्ये निवृत्तीनाथ महाराजांना बोध घ्यावा लागला. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. तर गहिनी प्रसाद, आता निवृत्तीनाथ एका अर्थानं काय शंकराचा अवतार, सदाशिवाचा अवतार, तरी पण परंपरेची परंपरा राखण्याकरता गहिनी प्रसादे निवृत्ती दातार हे लागलं. तसं स्वयंभू शक्ती नसते असं नाही, असते. त्याच्या काही परंपरा आपल्याला माहिती नसतात, पण परंपरा नसतात असं नाही. संप्रदाय त्याचंच नाव आहे की ज्याला ही सत्यतत्वाच्या अनुभवाची परंपरा आलेली, त्याला संप्रदाय म्हणतात. असं आहे. ही परंपरा संत आपल्यापर्यंत आणतात आणि ते जीवाला भगवत तत्वाशी शरण करतात. नामदेव महाराजांनी हा जो बोध केला, शरणरिघा देवासी, ही परंपरा आपल्याकडं पाठवली. ही शरणरिघा देवासी हा महामंत्र आहे महाराज. जसं वेद महावाक्यामध्ये तत्वमसी, अयमात्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी हे बोधाचे वाक्य आहेत, तसं हे नामदेव महाराजांनी जाग करण्याकरता हे महावाक्य सांगितले, शरणरिघा देवा. बस हे ज्यांनी पाळलं त्याचं काम झालं. जसं अहम ब्रह्मास्मीचा बोध ज्यांनी अनुभव केला त्याचं काम होतं. हे जसं वैदिक परंपरेचा मुद्दा आहे, तसं भक्ती परंपरेचा मुद्दा हा आहे की नामदेवांचं हे वाक्य तुम्ही पाळलं तर तुमचं काम झालं. विधी अंगाची सगळी साधना एवढी एका शब्दात आली, शरणरिघा देवासी. बस
दुसरं काही करू नका. तुम्ही शरण जा, देवाला शरण जा, एवढंच महत्त्वाचा शब्द सांगितला. सगळा परमार्थ एवढ्या छोट्या शब्दामध्ये आला. लक्षात घ्या. शरण रिगा देवासी सगळा परमार्थ आलेला आहे. देवाला शरण जा, बस ह्याचा सगळा परमार्थ आलेला आहे. आपल्या जीवनात अडचण येते कुठं? शरणरेखा देवाशीचा पूर्व टप्पा आपण आचरणात आणत नाही. इथं नुसतं वाक्य नाही आहे. हे वाक्य जोडताना मागच्या वाक्यासहित सर्व मिथ्या हे जाणून शरणरेखा देवा. लक्षात घ्या. काय होईल नाही तर अवमूल्यन होईल. देवाचं जे तत्व आहे, तुम्हाला देवत्व देण्याची जी ताकद आहे, त्याच्याऐवजी प्राकृत पदार्थ तुमच्याकडून मागले जातील. हे सर्व मिथ्या जाणून न झाल्यामुळं. तुकोबरायांनी हे जाणलं म्हणून नेमकं मोकाच मागितला. लक्षात घ्या. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, हे आधी जाणून घेतलं आणि त्या अधिष्ठानावर मग मागितलं. हे परमात्मा ते माझी हरिवृत्ती राहो. तर जाणून घेण्याचा मुद्दा आणि शरण जा या दोन्हीचा एकमेकाशी संबंध आहे. नुसतं शरणरेखा देवासी एवढं वाक्य तुम्ही आचरू शकणार नाही, एवढी मायाची ताकद तुमच्या भोवती आहे. पुन्हा एकदा मुद्दा लक्षात घ्या. कोणी तुम्हाला सांगितलं शरण जा, पण तुम्ही जाऊ शकत नाही. का? ही माया तुम्हाला जाऊ देत नाही. दैवी यशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते. मग आता दोन्हीपैकी कोणतं आधी प्रपद्यन्ते का आधी मिथ्या आहे जाणून? तुकोबरायांच्या भाषेप्रमाणे आधी मिथ्या आहे जाणून. तुका म्हणे त्याचे कळले आम्हावरून. आणि हे मिथ्या आहे जाणून करता संतांच्या संगतीची आवश्यकता आहे. लक्षात घ्या. म्हणून पुढं मुद्दाम सांगणार आहेत, संतचरणी भाव धरा. आत्ता आपण जे चरण पाहिलं की त्या पद्धतीप्रमाणे, याच्या आधी मी प्रमाण जे दिलं ना, की शरण जाण्यापूर्वी काय करायचं, तर संत जोडून देतील तुम्हाला. शरणागतीमध्ये हनुमान रूपी संतांनी सुग्रीव रूपी जीवाचा देवाशी संबंध घालून दिला. तर संत काय करतात, तर देवाचा संबंध घालून देतात. आणि म्हणून माऊली म्हणले संतांचे संगतीत मनोमार्गात आकळावा श्रीपती येणे पंथे निर्वले संती विठोबास. आपल्या ह्याच्यामध्ये हा जो मुद्दा सांगितला आहे ना, हा मुद्दा लक्षात ठेवा. संत संगती करत असताना शरणरेखा देवासी हे कसं आचरता येईल, तर संत संगतीनं काय फरक पडेल, तर संत संगतीनं तुम्हाला धीरे धीरे सर्व मिथ्या जाणूनची तुमची तयारी होईल. हे त्याचं महत्त्वाचं मर्म आहे. सर्व मिथ्या जाणून असं घरच्या घरी वाचून होणारच नाही. ही माया तुम्हाला अजिबात तो विषय आत घुसू देणार नाही. काय बायको म्हणून मला मोठे आले तुकोबाचे अवतार, बसा घरी गपचूप. काय तेव्हा ही माया तुम्हाला बसू देणार नाही. पोरं तुम्हाला तिकडे जाऊ देणार नाही, पैसा जाऊ देणार नाही. कारण ती दुरत्यय माया आहे ना. ही दुरत्यय माया इतक्या झटपट नुसती शरणरेखा देवासी ही कवायत, ही आज्ञा तुम्हाला पुरी करूच देणार नाही. म्हणून त्याची पूर्वतयारी जी आहे, सर्व मिथ्या जाणून, याच्याकरता संत संगतीची गरज आहे. लक्षात घ्या. संत ते काम करतात.
आणि त्यामुळं हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय, हा जो मुद्दा नाथाने सांगितला आहे, एका जनाने संत पूर्ण करती मनोरथ. काय मनोरथ पूर्ण करतात? तर तुमच्या मनाची जी तयारी नाही आहे ती तयारी करून मग ही तयारी करून देतात. हे मिथ्या हे जाणून हे वाक्य नुसतं, महाराज तुम्हाला काय बारीक सांगू, काल परवा एक मुद्दा सांगितला, दिसायला ते थोडंसं विरोधात असल्यासारखं वाटतं. संत वाणी आणि संत एका काही अंगानं एकच आहेत, पण तरी थोडासा फरक राहतो. तुम्ही संतवाणी वाचत नाही का? किती वेळा जीवनात उतरते का? उतरत नाही. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आहेत असं पूर्ण रूपाने नाही म्हणलं तर तुम्हाला राग येईल. माझी महाराजांची श्रद्धा नाही असा अर्थ करतील लोक. पण मी आपल्याला विनम्रतेनं सांगतो की केवळ वाणी वाचण्यानं पूर्ण काम होत असतं, तर सद्गुरू परंपरेच्या संप्रदायाची परंपरेची गरज समाप्त झाली असते. वशिष्ठाने योग वासिष्ठ सांगून किती वेळ झाला आहे? म्हणजे बौद्धाचं शास्त्र संस्कृतमध्ये किती काळापूर्वी आलेलं आहे. रामाला बोध केला, आता याच्यापेक्षा काय? मग योग वासिष्ठ तयार झालं, तिथून पुढं पुन्हा कोणत्या जिवंत सद्गुरूची गरजच राहायला नको वास्तविक पाहिलं. मग कुठं अडतं कुठं? तर जे अडतं ती जागा वेगळी आहे हे लक्षात ठेवा. म्हणून शास्त्र आणि संत या दोन्हीमध्ये श्रेष्ठ काय? तर संत श्रेष्ठ आहे. कार्य अकार्याची व्यवस्था शास्त्रात जरी असली तरी शास्त्र तुम्हाला ओढू शकत नाही. संत तुम्हाला ओढू शकतात, स्वतःची ताकद लावू शकतात. शास्त्र तुम्हाला ताकद लावत नाही. हा फरक आहे. आहे ते सांगतं, घेतलं ठीक, नाही घेतलं ठीक, ते तुमच्याकडं तुम्हाला ओढू शकत नाही. लक्षात घ्या. हां, एवढं आहे, अतिसेवा झाली तर शास्त्र कृपा होते. शास्त्र वाचणं वेगळं आणि शास्त्र कृपा वेगळी. पुन्हा एक बारीक भाग लक्षात. ज्ञानेश्वरीची कृपा झाली तर ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून तुम्हाला ओढू शकतील. पण आम्ही ज्ञानेश्वरीची कृपा करण्या इतकं ज्ञानेश्वरीवर श्रद्धा किंवा अभ्यास करत नाही. आम्ही शब्दांचा अभ्यास करतो. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वर महाराज इतकी श्रद्धा असणं, तोंडी म्हणणारे पुष्कळ आहेत. प्रत्यक्षात ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानेश्वर महाराज असा अनुभव श्रद्धा असणारे लोक कमी आहेत. म्हणून प्रत्यक्ष सद्गुरूची गरज जी लागते त्याचं कारण ते आहे. तर जसं आपला फॅमिली डॉक्टर कधी कधी कमी शिकलेलासुद्धा भारी शिकलेल्या डॉक्टरला भारी पडतो, कारण त्याच्या प्रकृतीचं त्याला बारीक बारीक ज्ञान झालेलं असतं. एखाद्या माणसाला साध्या गोळीनं एखाद्या रोगावर उपयोग होतो. आणि काही लोक म्हणतात नाही ना आपल्याला ना तर त्याच डॉक्टरचा गुण येतो. आणि त्या डॉक्टरचा काय गुण येतो? त्याला तुझी नाडी माहिती झाली काय, तुझ्या शरीराची काय नाडी येते त्याला माहिती झाली काय. पण त्याच्याहीपेक्षा जास्त पदवीधर असूनसुद्धा त्यांना ते नाडी नेमकी सापडत नाही. आणि त्यामुळं महाराज कधी कधी ज्यांना नाडी सापडली ते लोक भारी पडतात, कमी पदवीचे सुद्धा. तर तसं तुमच्या मोहकेंद्र अडकलंय कुठं? सद्गुरूच्या सहवासात गेल्यावर सद्गुरू त्याचा अभ्यास करून केंद्र कुठं अडकलंय हा अभ्यास करतात. शास्त्र सिद्धांत मांडतात, ते खरेही असतात, पण नेमकं जोड घालून देणं म्हणून संताची आवश्यकता असते, सद्गुरूची आवश्यकता. संत आणि सद्गुरू दोघंही करू शकतात. संतसुद्धा हे करू शकतात, त्यांचा सद्गुरू संबंध नंतर आला तरी. कारण
ते प्रत्यक्ष तुम्हाला समजू शकतात. हा कृपा कटाक्ष स्थूल देहात आहे का अदृश्य देहात आहे हो? आणि अदृश्य देहात असलं तर तो किती अवघड आहे. नाहीच का? नाही असं नाही, पण आहेच का? सगळ्या ठिकाणी अदृश्य देहातला कृपा कटाक्ष नाहीत. आपण फार दुर्मिळ आहे. अदृश्य देहातला कृपा कटाक्ष असू शकतो, पण फार क्वचित. नाहीतर कृपा कटाक्षाला दृश्य देहातल्या दृष्टीच्या माध्यमातून त्या शक्तीचा स्रोत तिकडं जातो. या परंपरेला एक शक्तिपात परंपरासुद्धा मानतात. हे कृपा कटाक्षे न्याहाळिले आपुल्या पदी बैसविले, हे काय आहे? तर हा शक्तिपात आहे. आपल्यापदी बैसविले हा शक्तिपात आहे. तर असा कृपा कटाक्ष करण्याची ताकद वर्तमानकालीन संतांच्या सहवासात आल्यावर जितक्या टक्क्यात प्राप्त होऊ शकते तितकी टक्केवारीमध्ये अदृश्य शक्तीचा कृपा कटाक्ष प्राप्त होण्याची टक्केवारी नाही. पण तसं नाही आहे असं नाही, तसं आहे, पण विशेष ते करता येते बरं का. एखाद्या समाधीतून अनुग्रह होऊ शकतो. तुकोबारायांना समाधीतून अनुग्रह झाला ना, आपल्यासमोर उदाहरण आहे. सगळ्याला होईल का? प्रश्न आहे. सगळ्याला नाही होणार. तुकोबारायांना झाला तो सगळ्याला होईल असं नाही, पण म्हणजे तसा अनुग्रह होऊ शकतो, त्याचं खंडन नाही. पण सर्वेशाम ते खरं नाही. सर्वेशाम पद्धती संप्रदाय परंपरेप्रमाणे संतत्व वृत्तीस पोहोचलेल्या व्यक्तीचा सहवास व्हावा लागेल, त्याच्याशी संबंध व्हावा लागेल. त्या संबंधाकरता श्रद्धेनं त्याच्याशी शरणागती व्हावी लागेल. लक्षात घ्या. तर ही पहिली शरणागती संताशी. मग संत काय करतात? तू मला शरण आला, आता तू देवाला शरण जा, म्हणजे तुझं कल्याण होईल. पण असं कधी होऊ शकतं? जेव्हा त्या संताच्या शरणागत शिष्याच्या अंतःकरणामध्ये अनावश्यक आकर्षण सुटेल तेव्हा. साधनेचे सप्तसोपान नावाचं पुस्तकाच्या सुरुवातीला मी हे सांगितलेलं आहे, चिंतन केलं आहे की हा जो अनावश्यक आकर्षण आपलं सुटल्याशिवाय योग होत नाही, हे लक्षात घ्या. तर हे आकर्षण सोडवायचं काम 4-5 पद्धतीनं संत करतात. बोधाच्या पद्धतीनं, स्वतः वागून दाखवून, कधी कधी शक्तिपात करवून. सांगू तुम्हाला त्याच्यापुढं, कधी कधी तुम्हाला तिकडून सोडवण्याकरता तुमच्या मनाच्या विरुद्ध घटना करून. संत फार प्रकारानं जीवाला शिकवतात बरं, एका पद्धतीनं नाही. ठिकाणावरच येत नाही, काय करावं. मग कधी कधी असं फलतं दाखवतात. ज्या संताच्या सहवासात ते आपली जी म्हणेन खेड्यातली, नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. हा असं ऐकत नाही ना, मग अशा दुर्घटना त्याच्या पाठीमागं लावणार. मग त्याच्या पाठीमागं ओढ असतो बरं, हेतू असतो चांगला, त्याचा हेतू वाईट नसतो, पण याला ठिकाणावर आणण्याकरता अशा घटनासुद्धा कराव्या लागतात. ही सुद्धा एक संत कृपा आहे. तुमच्या मनाच्या विरोधात घटना केल्या जातात. का? तर मनाप्रमाणे तो ऐकायला तो तितका तयार होत नाही ना, मग त्याला हे सिद्ध करून दाखवलं जातं की अरे असा नाही, असं ऐक. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही. मग अशा दुर्घटना घडतील, अशा दुर्घटना घडतील, आणि तरी तो सावध होत नाही. पण दुर्घटना घडवण्यापाठीमागं संताची कृपा आहे. मला देवाच्या कृपेमध्ये असं वर्णन येतं, देव कधी कधी भक्ताचं धन हरण करतो, असं वर्णन आहे. जे काय तुझ्या भक्तीशी लागले
ठिचक्यांची बुडविली घरे. काय हो देव, अगदी बरोबर आहे. ते देव भक्ता लागे करून निधी संसार कशा करता, त्याशिवाय तो ठिकाणावरच येत नाही. म्हणजे ठिकाणावर आणण्याचे अनेक प्रकार समजून सांगून, बोध करून, उलट्या पद्धतीच्या घटना घडवून, हे सगळ्याचा मूळ हेतू काय. म्हणून आमच्या भागवतामध्ये 2 मुद्दे आम्ही सांगतो. कोणते 2 मुद्दे सांगतो? 7व्या स्कंदाच्या प्रसंगात उपक्रम करत असताना कृपेचे 2 अंग सांगतो आम्ही. एक निग्रह शक्तीची कृपा आणि एक अनुग्रह शक्तीची कृपा. आपल्याला अनुग्रह शक्तीची कृपा कळते, निग्रह शक्तीची कृपा कळत नाही. तुमच्या मनाप्रमाणे केलं की संतांची आपल्यावर कृपा आहे, तुमच्या मनाप्रमाणे झालं की देवाची आपल्यावर कृपा आहे. आपण पण तुमच्या मनाप्रमाणे न घडवणं ही सुद्धा देवाची कृपा आहे, हे फार कमी लोकांना कळतं. मला हे कळलं की काम झालं. म्हणजे निग्रह शक्ती आणि अनुग्रह शक्ती हे दोन्ही कृपेचे अंग आहे. फायदा काय होईल? सगळ्या घटनेत देव पाहायला जाईल. लक्षात घ्या. अनुग्रह निग्रह दोन्ही अंगाची जर कृपा कळाली तर कधीही आयुष्यात देवावर एक नया पैसासुद्धा विकल्प येणार नाही. तर सद्गुरूवर विकल्प येणार नाही. जर त्यांची निग्रह आणि अनुग्रह शक्तीची कृपा कळाली तर संत अनुग्रह शक्तीची कृपा करतात, त्यावेळेला दृष्टांत देऊन, शाब्दिक बोध देऊन समजून सांगतात. आणि कधी कधी असं नाही समजलं तर मग निग्रह शक्तीची कृपा करतात. फार पोरात मोह आहे का, मारून टाकतो, मर. अशा प्रकारची कृपा बरं का. असे संतांच्या कृपा असतात. तर मग तो ठिकाणावर येतो. अरे आपण काय या नाशवंताला आपलं आपलं म्हणून वेळ वाया घालवला. तेव्हा निग्रह शक्तीची कृपा याला म्हणतात, निग्रह शक्तीची कृपा. मग देव जसं निग्रह आणि अनुग्रह 2 पद्धतीच्या कृपा करतो, तर संतसुद्धा निग्रह आणि अनुग्रह 2 पद्धतीने शिष्यावर कृपा करतात, समाजावर कृपा करतात. तर निग्रह शक्तीची कृपा कधी कधी सर्व मिथ्या जाणून करता करावी लागते. असं नाही जाणलं तर असं जाणावं लागेल. व्यापारात खूप पैसा मिळतोय असा त्याच्यात गर्क होतो, काही झालं तरी व्यापार सोडत नाही. मग जेव्हा फजिती होते, तोटा होतो, मग परत थोडा ठिकाणावर येतो. संत महाराज जसं कुंभार थापटनं मारतो पण आत हात ठेवतो बरं का. कुंभाराचं उदाहरण आहे, मडकं घडवताना आतून हात असतो. तर संत जेव्हा तुमचे विरोधी करतात ना, तेव्हा आतून हात असतो. हेतू काय? सर्व मिथ्या आहे जाणून सिद्ध करायचे. तर हा हात असतो नेहमी. बरं, माऊलीसुद्धा काहींच्या जीवनात असं करतात. असं आहे. हा कृपेचा हात आत ठेवून पण वरून थापटणं मारलं जातं. प्रत्येक संतांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारानं. आता हा असं ऐकतच नाही, मग थापटणं मारण्याशिवाय गत्यंतर नाही. मग थापटणं मारल्याशिवाय याचा आकार ठीक होत नाही. मग ह्या आकार ठीक होत असतानासुद्धा आतून हात असतो. मडकं फुटू नाही द्यायचं. मडकं घडवायचं आहे पण फुटू नाही द्यायचं. आणि इतर माणसं बोध करताना ते तादात्म्य नसतं, त्याच्या हातून मडकं फुटून जातं आत हात नसल्यामुळं. संतांचे तुमच्याबद्दल करुणारूपी हात असतो बरं का. घटना घडवल्या तरी तुम्हाला नुकसान होईल, तुमचं पोरगं मरल, तुमच्या बायकोला आजार, अनेक घटना घडतील, पण यामध्ये आतून हात असतो. का? तर या घटनेचा सुपरिणाम की दुष्परिणाम, त्याचा दुष्परिणाम होत नाही, सावधान होण्याकरता ती घटना घडवतात. आणि साधारण माणसाच्या जीवनात जर अशी घटना घडली आणि संताशी संबंध नसला
तो उलट जास्त नास्तिक बनतो, बुमरँग होतो. लक्षात घ्या. पण संत सहवासात असेल तर अशा घटनेतून तो सावधान होतो. त्याला सावधान करण्याकरता या प्रकारच्या घटना ही निग्रह कृपा आहे. तर अनुग्रह कृपा आणि निग्रह कृपा या दोन कृपेचे प्रकार आहेत. आमच्यातले काही लोकसुद्धा या अनुग्रह कृपेनं नुसतं नाव देतात गुरुकृपा, पण गुरुचं वाक्यच ऐकायचं नाही. मग निग्रह कृपा करावं लागते की नाही. अनुग्रह कृपा जर नसली जमत तर निग्रह कृपा नावं देतात नुसते. सद्गुरू चरण उपासता आमच्या समर्थांचं स्वरूपानंदांचं नाव आहे. काय त्यांचं चरणच आहे की कृतार्थ जीवन कशानं होईल तर सद्गुरू चरण उपासता. मग आता एखाद्याने सद्गुरू कृपा त्याच्याकरता म्हटलं, पण सुधारला नाही तर मग निग्रह कृपा करावी लागते. ही निग्रह कृपा म्हणजे त्याला ठिकाणावर आणण्याकरता मारलेलं थापटणं आहे. हे लक्षात ठेवा. हे थापटणं जर त्याला बसत नसेल तर महाराज एक तर संबंध तरी सुटेल, नाही तर सुधरेल तरी. एक तर पक्का सुधरेल, नाही तर कायमचा संबंध विच्छेद होईल. दोन्हीपैकी एक होईल. तर शरणरिगा देवासी हे का पाळलं जात नाही? सर्व मिथ्या हे जाणून कळत नाही. हे कळवण्याकरता हरिप्राप्तीसी धरावे संताचे ते पाय. तेने साधती साधने तुटती भावाची बंधने संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देते वय. आपण माऊलीच्या बरोबर चाललो. कशा करता? माऊलींचं काय काम आहे? जसं भरतानी रामराज्यामध्ये सगळ्या प्रजेला रामाशी विन्मुखता सहन करता कशी तुम्ही, म्हणून सगळ्याला पुन्हा रामाच्या सन्मुख केला. त्रेतायुगातले भरत आणि कलियुगातले माऊली बरोबर आहेत. माऊलीचा 2 नंबर आहे आणि भरताचा पण 2 नंबर आहे भावात बरं का. भरतानी पायी यात्रा काढली आणि माऊलीने पायी यात्रा काढली. हे साम्य आहेत सगळे लक्षात ठेवा. कशा करता काढली? मजा करता नाही, पांडुरंगाच्या चरणावर तुम्हाला नेऊन घालण्याकरता. भरतानी यात्रा काढली कशा करता? रामाच्या चरणावर समाजाला घेऊन जाण्याकरता. तर रामाच्या चरणावर घेऊन जाण्याकरता भरतानी यात्रा काढली आणि पांडुरंगाच्या चरणावर घेऊन जाण्याकरता माऊलीने यात्रा काढली. हे लक्षात घ्या. तेव्हा माऊलींच्या सानिध्यात आपण चाललेलो आहोत. तर शरणविगा देवासी या वाक्याची पूर्ती करण्याकरता माऊलींच्या संगतीमध्ये ती कशी पूर्ती करायची तर रस्त्याने याचं चिंतन करायचं. काय? सर्व मिथ्या हे जाणून. आता मिथ्या हे जाणून हा विषय सांगत असताना आता आपल्याला मधलं चरण पाहिलं आहे आपण. साक्षी भावाची सुरुवात. आयुष्य जात आहे पहा. मी काल दिसणं पाहणं यावर बोललो होतो. तर आपण आयुष्य खरं म्हणजे आत्म्याला आयुष्य नाही. आयुष्य आहे प्रकृतीरूपी शरीराला आणि ते शरीराचं आयुष्य सारखं प्रवाहित आहे. वाटेल तो प्रयत्न करा. मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो की 51 वर्षाच्या माणसाने किती खर्च करू द्या, सत्ता खर्च करू द्या, संपत्ती खर्च करू द्या, सामर्थ्य खर्च करू द्या, त्यांनी फक्त एकच सिद्ध करून दाखवा, मी 51च्या 52 वर्षात जाणारच नाही, एवढं सिद्ध करावं. आपण त्याचा दास होऊन जाऊ. 52 वर्षात मी जाणारच नाही. किती पैसा खर्च करावा, किती संपत्ती खर्च करावी.
महाराज हा कालप्रवाह आहे प्रकृतीचा. म्हणून या कालप्रवाहाला साक्षी भावानं पाहायला शिका, म्हणजे सावधानी टिकेल. हे सर्व मिथ्या आहे जाणून करता ही एक साक्षी भावाची एक साधना. आणि या साधनेमध्ये नेमकं काय होणार आहे तर हे चरण जे सांगितलं आहे ना, आयुष्य जात आहे पहा, सारखं चाललंय. एक एक वर्ष मागं जातं, एक एक गेलेलं वर्ष पुन्हा येणार नाही. आपण बेसावध आहोत, करू धरू एवढी काय घाई आहे. ही जी सावधानी आपली सुटली आहे याचं कारण कालसाक्षीता गेली. देशसाक्षीता, कालसाक्षीता, परिस्थिती साक्षीता. तर यामध्ये आपल्याला पहिली गरज आहे कालसाक्षीतेची. तुम्ही बरेचसे लोक आता रिटायरमेंटच्या वयातले आहात कितीतरी. कालसाक्षीतेच्या दृष्टीनं थोडं सावध होणं फार गरजेचं. आल्या आल्या मी एका माणसाला म्हटलं की अरे कधी वारी करता, सारं आयुष्य जाईल असंच, पण वारी नाही होत. रिटायर झाल्यावर सुद्धा हे झाल्यावर करू ते झाल्यावर करू होतच नाही, कालसाक्षीता नाही आहे. हेच कारण आहे. प्रवचनाला बसण्यापूर्वीच मी त्याला वाजवलं. तर एकच कारण आहे, कालसाक्षीता नाही. कधी पटकन मरून जाऊ, क्षणामध्ये पत्ता लागणार नाही. तेव्हा थोडा विचार करा. कालसाक्षीतेनं विचार केला पाहिजे. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर व्हा. पोरांची चिंता करता, मुलीची लग्नाची चिंता करता, मुलाच्या लग्न, स्वतःच्या हिताचं काय आहे? चाललंय ना जीवन, ह्याच्यातच गेलंय सगळं. आपल्या हिताचं काही पहा. स्वहिताचा घोर व्हा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. मूळ वैराग्यपूर्ण चरण आहे बरं का, हे लक्षात घ्या. तर आपण लोक सावधान व्हा. आयुष्य जात आहे पहा, पुढच्या वर्षावर घालवू नका. पुढचं वर्ष येईल कोणी सांगितले? काय खात्री आहे? इतक्या मोठ्या मोठ्या घटना घडतात की एक एका क्षणात हजारो लोक समाप्त होतात. समष्टी सृष्टीचे ताकद या व्यष्टी तुमच्या सामर्थ्यापेक्षा अनंत पट आहे. एक भूकंप नेपाळला झाला तर 5 प्रांतापर्यंत त्याचे धक्के बसले. तुम्हाला माहिती आहे, विज्ञानवाद्यांनी त्याचं हे केले निरीक्षण, सारा हिमालय 10 फूट सरकला या परवाच्या घटनेत. ही समष्टीची ताकद किती मोठी आहे याचा विचार करा. आणि उद्या करून परवा करू हे सगळ्या गोष्टी सोडा. म्हणून ती हिंदी म्हणे ना संताची, कल करे सो आज कर, आज करे सो अब, कल में प्रलय हो जाएगा. तेव्हा कधी करशील सांग. अब ना बने तो फिर क्या बने. हिंदी एका संताचं म्हणणं आहे. काल चिड़ैया चुग रही, निशिदिन आयु खेत. लक्षात घ्या. तेव्हा सारखं आयुष्य तुमचं, आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा. तुम्ही तुमचा काळ मोजत नाही, पण तो तुमचं एक एक क्षण मोजतोय. तुम्हाला एक क्षण सुद्धा जादा आयुष्य दिलं जाणार नाही, हे लक्षात ठेवा. एक क्षण सुद्धा जादा आयुष्य दिलं जाणार नाही. किती संपत्ती खर्च करा, किती सामुग्री खर्च करा, किती सत्ता खर्च करा. कीर्तनकार गोष्टी सांगतात, सोप्या सोप्या गोष्टी सांगतात. खूप मोठ्या एका श्रीमंताच्या माणसाला पोरगा नव्हता, आणि तो पोरगा नव्हता तो दत्तक घेण्याबद्दल आग्रह झाला. एक सज्जन पोरगा त्याने दत्तक घ्यायला निवडला. खूप मोठी इस्टेट.
पोरांनी आपला दत्तक बाप स्वीकार केला, खूप मनापासून सेवा केली. त्याचे मित्र म्हणायचे त्या श्रीमंत माणसाचे, अरे काय देवाने तुला सख्ख्या पोरांसुद्धा एवढी सेवा केली नाही. हो म्हणला, खरं आहे, असा पोरगा नाही मिळायचा. अहो म्हणे सगळं खरं आहे, पण तुम्ही इतके वर्ष झाले, किती दिवस त्याची वाट, त्याच्या नावावर इस्टेट का करत नाही, दत्तक विधान का करत नाही. तर तो त्याच्या मित्रांना म्हणाला, खरं आहे, दत्तक विधान करायला पाहिजे. असं म्हणता म्हणतात एक दिवस तो पडला आजारी पडल्यावर बाकीच्या मित्रांनी पुन्हा आग्रह केला, अहो दत्तक विधान नाही केलं, एवढी सेवा करून त्याला दुसरे नको ते कोले कुत्रे खाऊ हे घेतील, त्याला खाऊ देणार नाही. हो म्हणला, तुमचंही खरं आहे, मग करूया म्हणे दत्तक. पण मी आता अंथरुणावर पडलो आहे म्हणे, पुष्कळ व्यवस्था आहे, फी भरली तर रजिस्ट्रारला सुद्धा घरी बोलवता येतं, अशा पंगू आलं असतं. मग तसं करा म्हणे. बरं म्हणले, मी तयार आहे. आणि त्या मित्रानं सांगितलं त्या रजिस्टरला बोलवायला. आला, स्टॅम्प पेंडर आला, स्टॅम्प घेतला, इस्टेट लिहिली, सगळं पूर्ण झालं. साक्षीदार जवळ होते मित्र. आता फक्त सही करायची. पडल्या त्याला उठवायला गेले, तिथंच त्याला उबळ आली आणि हार्ट फेल झाला, खरा झाला. आता या इस्टेटीतली सगळी इस्टेट जरी खर्च केली, सही करायपुरतं सुद्धा जिवंत होऊ शकत नाही. आयुष्याची आपल्याला किंमत कळत नाही महाराज. तर आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोरवा. आपलं हित कशात आहे याची चिंता करा. घोर म्हणजे चिंता. तर स्वहिताचा घोरवा, विधी अंगामध्ये जर काही विचार करायचा असेल, पुष्कळ केलं, बापाकरता केलं, पोराकरता केलं, मित्रांकरता केलं, तुझ्या स्वतःचं काय शिल्लक, स्वतःची शिल्लक काय. आपल्या स्वतःच्या जीवनाचा हिशोब विचारा आपल्या स्वतःला. आणि स्वतःकरता काय केलं, स्वतःच्या कल्याणाकरता काय केलं. मुलाची चिंता केली, मुलीची चिंता केली, ह्याला डॉक्टर केलं, त्याला अमकं केलं, तुझं स्वतःचं काय. शेवटी पुन्हा कुत्र्याच्या मौतीनं मरावं लागेल. वासना राहिले तर पुन्हा बाबू आला, आमच्या आजोबासारखा नाही, आजोबा झाला आहे, कारण वासना राहिले ना तिथं. वासना तिथं राहिले. अशी फजिती करायची नसेल तर सावधान व्हा. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी राहा श्रीहरीच्या. आणि स्वहिताची चिंता करावी म्हणजे काय, मिथ्या जाणून शरण निघा देवासे. हे ध्रुवपादातलं मुख्य लक्षात घ्यायचं. परत सर्व मिथ्या आहे जाणून शरण निघा देवासे. मग एक मधलं कारण आहे, माया विघ्ने भ्रमरा खरे म्हणता मी माझे, हे एक कारण आहे तुम्ही का त्याच्यात अडकलात. पण उपाय काय करायचा, तर साक्षी भावानं काल साक्षी व्हा. एकदम विकार साक्षी होता येणार नाही, पण काल साक्षी होता येईल. लक्षात घ्या, काल साक्षी पहिल्यांदी बना. आयुष्य चाललं आहे, काळ चालला आहे, इतकी गेलं आहे, तेव्हा नित्यवर्तमान जीवनात उतरायचं असेल तर लक्षात ठेवा हे वाक्य, भूतकाल सपना है, भविष्यकाल कल्पना है और वर्तमान काल अपना है. हे वाक्य नेहमी करता लक्षात ठेवा. भूतकाल सपना आहे, जे गेलं ते स्वप्नासारखं गेलं. भविष्यकाळ कल्पना आहे, ही फक्त कल्पना आहे, तसं होईल का नाही काही सांगता येणार नाही. वर्तमान काल अपना आहे, ही सावधगिरी. सावधानी हीच साधन आहे. आमच्या रामसुखदाजींच्या ह्याच्यातलं ते महत्त्वाचं वाक्य अनेक ठिकाणी मोठ्या स्टिकरमध्ये लिहून ठेवलेलं असतं. ते सावधानी हीच साधन आहे. काय सावधानी करायची, तर ही सावधानी करायची. वर्तमान काल आपण आहे म्हणून आयुष्य जात आहे, काल साक्षी बना. काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी राहा श्रीहरीच्या. तेव्हा शरण निघा देवासी, ध्यानी राहा श्रीहरीच्या. हे दोन्हीचे काय संपर्क आहेत
आपण नंतर विचार करू, उद्याला वेळ आहे आपल्याला. आता आपल्याला हरिपाठ व्हायचा आहे भोजनाच्या आधी. आज कीर्तन नाही, उद्या कीर्तन आहे. तर उद्याला 4लाच हरिपाठ होईल. 5:30 वाजता बरोबर आपलं प्रवचन होईल आणि बरोबर 7 वाजता कीर्तन उभं राहील. म्हणजे उद्याच्या कार्यक्रमाला आपल्याला वेळेच्या आत सगळं आवरता येईल. उद्या दिवसभर मोकळा आहे. उद्या या ठिकाणी या पद्धतीनं आहे. सकाळचं भजन काकडा हे तसंच होईल इथं आणि सामुदायिक नामस्मरण 8 वाजता दररोज जसं आपण निघतो ना दिंडीला 8 वाजता हजर होऊन. उलट मी तर म्हणेन इथं 13 माळा नाही, दत्तात्रयांच्या अधिष्ठानावर जास्त जप करा. काही दुसरं काम नाही आहे, थोडा जास्त जप उद्या करा. तेव्हा इथं उद्याला 8 वाजता जपाला सुरुवात होईल. काकडा झाला सामुदायिक जप होईल इथं, एवढं लक्षात ठेवा. नंतर दुपारचं जेवण झाल्यावर 4ला हरिपाठ, 5:30 ते 6:30 पावणे 7 प्रवचन आणि 7 ते 9 कीर्तन. अशा पद्धतीचा उद्याचा दिवसभराचा कार्यक्रम आहे. तर आज आपला हा जो विषय झाला तो सर्व मिथ्या आहे म्हणून शरणनिघा देवासी या जाणून करता संत संगती अनिवार्य आहे. आणि शरणनिघा देवासी हे महत्त्वाचं साधन आहे. त्याच्याच पुढचा टप्पा ध्यानी राहा श्रीहरीच्या, याचा आणि त्याचा संपर्क काय आहे त्याचा विचार आपण उद्याच्या ह्याच्यात करू. पुंडरीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ नाही 5:30 विठाला 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 विठाल 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 विठाल. पुंडरीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, नाम भगवान की. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.